हिंदू धर्मालाच माहीत नाही की आपण इतक्या चांगल्या संस्कृतीमध्ये आहे की विश्वमध्ये याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. ज्या धर्मात आपला जन्म झाला आहे त्या सनातन धर्माचा आपल्या प्रत्येक हिंदू व्यक्तींना अभिमान असायला पाहिजे. गुरुजी, मी बोललो जय श्रीराम, तुम्ही बोलले सीताराम. काय फरक काय दोघांमध्ये? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना सर्वप्रथम स्त्री स्वरूप जे आहे भगवती, त्यांचं नाम उच्चारण पहिले होतं. ओम मयि जगदंब मदंब कदंब वनः प्रियवासिनी हाजरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ भंजिनी रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. तर या संस्कृतीमध्ये असे महापुरुष, असे देवी देवतांचं पूजन होतोय की त्याच्या मागे एक रहस्य, एक सायन्स, एक विज्ञान आहे. गुरुजी, मुस्लिम धर्मातले जे लोक आहेत ते आधी सगळे हिंदूच होते का? ते मी एक पत्रकार म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. तुम्हाला असं वाटतं का की ब्राह्मण समाजाने बाकी समाजांवर अत्याचार केलेले? याचं उत्तर एकदम ऑनेस्टली द्या. मग आता आपण देवेंद्र फडणवीस यांना बघतो, त्यांच्यावर किती आरोप होतात, काय होतात, त्यांच्यात कसं काय आली एवढी सहनशक्ती? त्यांच्या जातीवरून पण बोललं जातं. ज्या जातीमध्ये आपला जन्म झालाय तीच जाती आपली दुश्मन असते. काय वाटतं तुम्हाला, हे काब्र लोक हिंदू धर्मीय लोकांना आपल्या असं कन्वर्ट करायचा विचार करतात? इंडियन ख्रिश्चनला तिथं उभं पण करत नाही. यांना का असं का वाटतं की यांचा धर्म वाढला पाहिजे? उद्देश काय? उद्देश एकच असतो, जितकी आपली संख्या वाढेल तितकी आपली ताकद वाढेल. लव जिहाद. भरपूर लोक असे म्हणतात की हे सगळं खोटं आहे, लव जिहाद होतच नाही. धर्माचा प्रसार करणारा व्यक्ती म्हणून तुम्ही काय सांगा, लव जिहाद खरं आहे की खोटं आहे? ज्याला संख्या वाढवायची लालच आहे तो का लव जिहाद नाही करणार? मुलींना एकच सांगू इच्छितो, आपण काकाच्या मुलाला भाऊ म्हणतो, आपण शुद्ध शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या गायींची कत्तल होते आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपण गायीला आई मानतो. तो इतकं महत्व काय आहे हिंदू धर्मामध्ये गायीचं? तुम्ही भरपूर वेळा आता बोलले की शुद्ध शाकाहारी, शाकाहारी काय महत्व आहे? शुद्ध शाकाहारी का राहू माणसा? हाड मांस सब एक है, मुर्गी बकरी गाय, और इनको जो खाते निश्चित नरक में जाए. काही लोक म्हणतात आमच्या अंगात येतं. खरं आहे का? सगळ्यात मोठं हिंदू धर्माला काळीमा याच गोष्टीने लागते की कोणाच्या अंगात येतंय आणि कोणी कोणाला किती लुटतंय. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे दुर्गा दत्त शर्मा गुरुजी. गुरुजी नमस्ते. नमस्कार. जय श्रीराम. सीताराम. आज जय श्रीराम सुरुवातीला म्हणायचं कारण इतकंच आहे, कारण आपला जो पॉडकास्ट आहे आजचा तो आहे हिंदू धर्मावर, सनातन संस्कृतीवर. तर मी काही जास्त एक्सप्लेनेशन देत नाही पॉडकास्ट बद्दलचं, कारण पॉडकास्ट हा खूप रॉ असणार आहे आजचा. जे तुमच्या मनातले प्रश्न आहे, जे माझ्या मनातले प्रश्न आहे, ते मी आज गुरुजींना विचारणार आहे. गुरुजी, मी बोललो जय श्रीराम, तुम्ही बोलले सीताराम. काय फरक काय दोघांमध्ये? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना सर्वप्रथम स्त्री स्वरूप जे आहे भगवती, त्यांचं नाम उच्चारण पहिले होतं. सीताराम, राधेश्याम. तर जगदंबेला खूप मोठं स्थान दिलं आहे. तर भगवंताचं नाव घेण्याच्या आधी ती भगवती येतेच, तर म्हणून सीताराम. आज खूप चांगला विषय घेतोय आपण की हिंदू धर्म आणि संस्कृती काय, लोकांना हे समजायला पाहिजे. सर्वप्रथम काय होतंय, या हिंदू धर्मालाच माहीत नाही की आपण इतक्या चांगल्या संस्कृतीमध्ये आहे की विश्वमध्ये याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. दे कांट चॅलेंज अस. ख्रिश्चनिटी असो, इस्लामिक धर्म असो, त्यांच्याकडे एकच बुक आहे. एकाकडे बायबल असेल, एकाकडे. तर आपल्याकडे इतके धर्मग्रंथ आहे आणि याच्यात आयुर्वेदापासून तर आपल्याकडं स्कंद पुराण, पद्मपुराण, गरुड पुराण, प्रत्येक पुराण आहे आपल्याकडं. अच्छा, या पुराण आपल्याला शिकवतात. निर्णय सिंधू, धर्मसिंधू हे ग्रंथ आहे, हे आपल्याला जीवनशैली शिकवतात. आपण इथं बसल्या बसल्या आकाशात जी हलचल चालू आहे ते पण माहीत आहे, ब्रह्मांडमध्ये काय होतंय तेही माहीत आहे, आणि त्याच्या पुढे आकाशगंगा जी आहे त्याच्यात पण काय हलचल आहे ते आपण छोट्याशा पंचांगातनं सांगू शकतो. वी आर द जिनियस वन. म्हणजे जसं ज्युपिटर, सूर्य भगवंताला एक राऊंड लावायला 12 वर्ष लागतात, तेव्हा आपल्या पृथ्वीवरती कुंभ असतो. म्हणजे काय लॉजिक असेल त्यांचं, काय त्यांची बौद्धिकता असेल, काय क्षमता असेल त्यांची त्या काळामध्ये ते. आणि अनादिकालापासून आपल्या इथं ते चालू आहे कुंभ. महाकुंभ है, महाकुंभ है. तुम्ही खूप ऐकलं असेल ते सॉन्ग, हिट पण झालं खूप. आणि यावेळेस कुंभ पण इतक्या जल्लोषमध्ये झालं, आता नाशिकमध्ये येत आहे. तर कुंभ म्हणजे काय, आता समुद्र मंथन झालं, पराकाष्ठा बघा बुद्धीची. समुद्राला मंथन करायचं
त्यासाठी सुमेरू नावाचं पर्वत आणलं, त्याच्यात वासुकी नावाचा सर्प टाकला आणि त्याच्याने समुद्राला मंथन केलं. तुम्हाला माहित आहे समुद्रामध्ये आपण किती खाली जाऊ शकतो? भरपूर म्हणजे नाही, भरपूर नाही. समुद्रामध्ये आपण फक्त 1 किलोमीटर खाली जाऊ शकतो. समुद्राचा अंत आतापर्यंत कोणी काढला नाही. किती सायंटिस्ट झाले? दे आर द सबमरीन्स की 10 ते 20 किलोमीटर खाली जाऊ शकतात. त्याच्यापेक्षा खाली त्या जाऊ शकत नाही, फुटून जातात. लोखंडाच्या असतात, मजबूत असतात, पण पाण्याचा जो दाब असतो ना त्याच्याने ते फुटून जातात. फुटून जातात. पण त्या काळामध्ये आजच्या लाखो वर्षापूर्वी यांनी समुद्रालाही मंथन करून टाकलं आणि त्याच्यातनं उत्पत्ती झाली हलाहल विष. सगळ्यात पहिले काय निघाला? हलाहल विष निघालं आणि ते विषाचं पान महादेवाने केलं आणि आपल्या कंठमध्ये ठेवलं. मग त्याच्यानंतर ते 14 वनस्पती, 14 रत्न आणि जे काही निघालं ते माता लक्ष्मीचं उगम झालं, ते विष्णू भगवंताला दिली. तर या समुद्र मंथनातनं ऐरावत नावाचा हाती, कल्पवृक्ष नावाचा वृक्ष आलं. त्याच्यानंतर या समुद्र मंथनातनं निघालेली अमूल्य वस्तू म्हणजे अमृत. अमृत. तर तो अमृत जे आहे, देव दानव संवादे मध्यमाने महोदधो उत्पन्नो सीतदा कुंभ विद्रुत विष्णुना स्वयं. म्हणजे देव आणि दानवाचा संवाद झाला की आपल्याला समुद्र मंथन करायचंय. दोघांनी समुद्र मंथन केलं मिळून, त्याच्यातनं निघालं अमृत आणि तो अमृत पान करण्यासाठी होड लागली सगळ्यांची. विष्णू भगवंतांनी विचार केला की दानवांनी अमृताचं पान केलं तर अराजकता होईल, तर सगळ्या देवांनाच देऊन देऊ पहिले आपण. त्याच्यात राहू आणि केतू हे 2 ग्रह बनले बघा. तर देवाच्या शृंखलेमध्ये येऊन राहू नावाचा गण बसून गेला, त्याच्यात कंठपर्यंत अमृत गेला आणि भगवंत विष्णूंनी सुदर्शन चक्राने ते शिरच्छेदन केलं. तर तो अमृत खाली गेला नाही. 2 भाग झाले, एक राहू झाला आणि एक केतू झाला. तर ते अमृत पानसाठी सगळ्यांची होड लागली होती. तर असं समुद्र मंथन करण्याची ताकद ज्या धर्ममध्ये आहे, सनातन हिंदू धर्म जे आहे, आता हिंदू आता शब्द निघाला असेल, पुढं निघाला असेल, आय डोंट नो, मी इतका जुना नाही आहे. पण मला एक माहीत आहे, आपण ज्या संस्कृतीमध्ये चालत आलोय सनातन, तर या संस्कृतीमध्ये असे महापुरुष, असे देवी देवतांचं पूजन होतोय की त्याच्या मागे एक रहस्य आहे, एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे. आपण दिवा पण लावतो तर त्याच्या मागे एक विज्ञान आहे. आपण घंटी वाजवतो त्याच्या मागे एक विज्ञान आहे. घंटी वाजवताना मंत्र आहे, अगमनार्थम तू देवानाम गमनार्थम तू रक्षसाम घंटानादम प्रकुर्वीत पश्चात घंटाम प्रपूजेत. म्हणजे देवताचं आवाहन हो आणि राक्षसांचं गमन हो. तर त्या घंट्याच्या नादाने हव्यातले बॅक्टेरिया पण जे असतात ते पण निघून जातात. तर असं एक एक वस्तू ज्या असतात त्याला काहीतरी खूप महत्त्व दिलेलं आहे म्हणून त्या घडतात. आपण पूजेला बसलो ना, डोळ्यांना पाणी लावतो, आचम्य प्राणायाम केशवाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः. संध्या असते, साधना असते, त्याच्यानंतर प्राणायाम सांगितले डेली. आता प्राणायाम कोणी करत नाहीये, धर्म फॉलो करत नाही म्हणून माहीत नाहीये. ज्या धर्मात आपला जन्म झाला आहे त्या सनातन धर्माचा आपल्या प्रत्येक हिंदू व्यक्तींना अभिमान असायला पाहिजे. का असायला नको? तर प्रत्येकाला त्या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे की आपल्या धर्मग्रंथामध्ये अशा अशा वस्तू निघाल्या आहेत. आता सनातन हिंदू धर्म, या सनातन धर्मातनच जैन धर्माची उत्पत्ती झाली. जैन लोक काय बाहेरून आलेत का? भागवत कथेच्या 8म स्कंदात राजा ऋषभदेवाचा जन्म झाला. त्या राजा ऋषभदेवाला 100 पुत्र झाले. किती मुलं झाले? 100. आणि ते राजा ऋषभदेवाचे जेवढेही मुलं होते ते सगळे संन्यासी आणि वैरागी झाले. त्यांना मोह नव्हतं. मग शेवटचा जो मुलगा होता त्याचं नाव होता भरत.
असं म्हणतात की भरतने हा भारतवंश झालाय. कोणी म्हणतं राम भगवंताचे भाऊ आहे भरत, त्यांच्या नावाने भारतवंश झालाय. आता त्या हिस्ट्रीमध्ये न जाता मूळ मुद्द्यावर आपण येऊ. राजा ऋषभदेवाचे 100 मुलं, त्याच्यापैकी एक मुलाचं नाव भरत, आणि त्या भरतने हा भारतवंश आपण ज्या भारतभूमीमध्ये बसलोय, त्यांनाही वयाच्या 50व्या वर्षी वैराग्य निर्माण झालं. त्यांनी राजपाट सोडलं आणि ते वैराग्याच्या मार्गावर आले. आता जैन धर्माची उत्पत्ती कुठून झाली ते सांगतोय आम्ही. तर ते वैरागी झाले आणि त्यांनी ठरवलं की आपण आता संन्यास घ्यायचा. त्यांनी संन्यास घेतला तर लोक त्यांना जंगलमध्ये बघायला यायचे. संन्यास म्हणजे काय? वनात चालले जाणे. राजा भरत गेले वनात आणि त्यांना बघायला लोक यायला लागले की एवढा मोठा चक्रवर्ती राजा राजपाट सोडून दिलं, आपण दर्शन तर करून येऊ त्यांचे. आता हिंदू धर्मात आहे ना ही सिस्टीम पहिल्यापासून आहे की कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं आपण कौतुक करण्यासाठी पोचतोच. ही संस्कृती आहे आपली. राजा भरतला भेटायला वनात लोक जायचे आणि पाय पडायचे. आता राजा भरतने पाहिलं की मी आलो भक्ती करण्यासाठी आणि लोक इथं माझी सेवा करताय, तर काय उपयोग संन्यास घेऊन. तर त्यांनी अंगावरचे वस्त्र त्याग केलं. तर इथं दिगंबर संत चालू झाले, श्वेतांबर चालू झाले. आता जैन तर एकच होता, जैन समाज एकच होता. मग आता याच्यात एवढे पंथ कस काय निघाले? तेरापंथी, दिगंबर, श्वेतांबर. पंजाबी तर एकच आहे, मग त्यांच्यात इतके सबकास्ट काय येत आहे? कोणी थांबवलं तुम्हाला? हिंदू धर्मापासून तुम्ही थोडे अलिप्त झाले आणि तुम्ही एक जैन धर्म झालं सुरू. आणि त्या जैन धर्मात पण मग इतक्या कम्युनिटी का बनताय? ते बनायला पाहिजे का? तिथं कोणत्या ब्राह्मणांनी तुमच्यावर अत्याचार केलं आणि तुम्ही त्या कम्युनिटी बनवल्यात? तर आता अराजकता निर्माण होते. येऊन जाऊन सगळे लोक एकच उपदेशावर येत आहे की ब्राह्मणांनी अत्याचार केला, ब्राह्मणांनी अनिती केली, ब्राह्मणांनी असं केलं. ब्राह्मण 1-2% आहे, काही राज्यांमध्ये 3-4% आहे आणि काही राज्यांमध्ये तेवढेही नाही आहे. तर एक व्यक्ती 100 लोकांवरती अन्याय अत्याचार करू शकतो का? पहिला मुद्दा. सर्वात प्रथम या गोष्टीचं लक्ष घ्यायला पाहिजे आपण की पहिलेच्या काळामध्ये मल्टीमीडिया होतं का? आज इंस्टाग्रामला काही स्टोरी टाकली का लगेच सगळ्यांना भेटते. त्या काळामध्ये कम्युनिकेशन म्हणजे काय होतं? फक्त कोणालाही नाव ठेवणे. आता मी म्हटलं जैन लोकांनी फक्त जैनच असायला पाहिजे, मग त्यांनी तेरापंथी, श्वेतांबर, दिगंबर आणि इतके पंथ काढून घेतले आणि ते सगळे एकमेकांचे दुश्मन होत आहे. शीख धर्मामध्ये एकच सरदार एकच असतात ना, तर त्यांच्यामध्येही कम्युनिटी निर्माण झाल्यात. तर याचं कारण काय की पहिले आपल्याकडे मल्टीमीडिया नव्हतं. तर आपण जसं आता पुण्याहून निघालो आणि मुंबईला जायचंय आपल्याला, तर रस्त्यात हॉटेल पण नसायच्या. तर रस्त्यात जितके गाव खेडे लागायचे, फक्त तिथं जाऊन सांगायचं की मी माळी समाजाचा आहे, तर लगेच माळी समाजाचे भवन मंगल कार्यालय तिथं तुम्हाला स्वागत असायचं, जेवणाची व्यवस्था असायची. हे आधी होतं का असं पुराण आधी कालामध्ये? आधी म्हणजे आता आपले 50 वर्षापूर्वी पण हीच सिस्टीम होती. आता मीडिया येतोय, आता न्यूजपेपर येत आहे ना, पहिले सिस्टीम नव्हती. तर या हिंदू धर्माला इतकं छान घडवलंय 4 वर्णांमध्ये की ती सिस्टीम इतकी छान होती की कोणत्याही व्यक्तीचं लग्न इझिली होऊन जायचं. पहिले लग्नाला अडचण यायची का? म्हणजे कोणत्याही जातीतला व्यक्ती कोणत्याही जातीत लग्न करायचा का? नाही, तसं नाही. आज कसं आहे, आपल्याला लग्न करण्यासाठी मध्यस्थी सापडत नाही. का नाही सापडत आहे? त्याचं कारण आहे कम्युनिकेशन गॅप आहे आपलं वैयक्तिक आपल्या समाजाच्या लोकांसोबत कम्युनिकेशन गॅप होतोय. बरोबर. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी घडताय. पण तेव्हा काय असायचं की फक्त इथून निघाले आणि दुसऱ्या गावात जाऊन बसले की आमचा मुलगा आहे, आम्ही लोहार समाजाचे, आम्ही ब्राह्मण समाजाचे, आम्ही सुतार आहे. तर सुतार म्हणजे कोणते सुतार आहे? ब्राह्मण म्हणजे कोणते ब्राह्मण आहे? आता माळी म्हटलं तर 2-3 प्रकार असतात त्यांच्यात. तर कोणते माळी आहे तुम्ही? फुलमाळी आहे, जिरे माळी आहे. तर बरोबर ती कम्युनिटीचं मंगल कार्यालय सापडून जायचं, त्या कम्युनिटीचे लोक सापडून जायचे, मग एकमेकांचं नाते गोते संबंध काढायचे, पटापट लग्न जमायचे. इट वॉज अ सिस्टीम. दे आर फॉलोइंग दॅट टाईप ऑफ सिस्टीम की कुठेही गेलो आपण लगेच आपलं एकत्र येऊन जायचे. म्हणून जैन लोकांमध्ये एवढे पंथ निर्माण झाले सगळ्यांमध्ये
वैयक्तिक आपल्याही कोणत्याही जातीमध्ये जा तुम्ही, ब्राह्मण एकच नसतो. आणि तुम्हाला एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगू, ज्या जातीमध्ये आपलं जन्म झालाय तीच जाती आपली दुश्मन असते. कशी गुरु? आता मी खूप छान पूजापाठ करतोय, तर माझी ईर्ष्या एखाद्या दलित व्यक्तीला नाही होणार, हम्म. एखाद्या मारवाडीला, गुजरातीला, सिंधीला नाही होणार. ते माझे कॉम्पिटिशन माझ्याच लोकांशी आहे. ते म्हणता इतकं हुशार कस काय झाला, याला बघू आपण. म्हणजे आता ब्राह्मण लोकांमध्ये पण कॉम्पिटिशन वाढली आहे. नाही, ब्राह्मण नाही, कोणत्याही समाजात जा तुम्ही, हम्म. ते समाजाचे लोक जे असतात ना, आपलं दुश्मन आपल्या समाजाचेच लोक आहे. तेच आपल्याशी कॉम्पिटिशन करणार, तेच आपलं द्वेष ठेवणार, तेच आपल्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करणार. मला खाली ओढण्याचा प्रयत्न कोणीच करू नाही शकत इतर कास्टमध्ये. तुमच्याच कास्टचे लोक तुम्हाला? माझेच कास्टचे लोक मला त्रास देतील. बाकी लोकांना काय घेणं देणं आहे? हम्म. ते फक्त रात्री जेव्हा ते व्हॉट्सअप आणि मल्टीमीडिया स्क्रोल करतात तेव्हा त्यांना आपापली जात आठवते. दिवसभर तर प्रेमातच असतात. तुम्हाला आता तुम्ही जेव्हा धुळ्याला मंदिरात असतात, तुम्ही मंदिर सांभाळतात, पूर्ण बघतात, त्या ज्योतिष बघायला तुमच्याकडे हजारो लोक येतात, तर असं आहे का की फक्त एकाच धर्माचे लोक येतात की कोणकोणत्या समाजाचे लोक तुमच्याकडे येतात? मला ते सांगा. हे बघा, मी 150 वर्षापासून सिद्धेश्वर गणपती मंदिर हा देवस्थानात आमचे 5 पिढी होऊन गेली आणि मी एक 6व्या पिढीत आहे. हा. आतापर्यंत मंदिरामध्ये कधी मी असं पाहिलं नाही की गणपतीच्या मूर्तीकडे एखादा दलित जाऊ शकत नाही. हम्म. देवाकडे सगळेच जाऊ शकतात, इवन गाभाऱ्यामध्येही सगळेच जातात. हम्म. मी तर पाहिला नाही. मग अन्याय, अत्याचार असं कसं काय होऊ शकतं? सगळ्याच जातीचे लोक येतात, सगळ्या धर्माचे लोक येतात. इवन माझ्याकडे मुस्लिम लोकही येतात कुंडली बघायला. आता काय सांगावं? त्यांना सांगता का मग तुम्ही? हा, मग सांगावं लागेल ना. आपल्याकडे दवाखाना आहे. ते मानतात थोडी हिंदू धर्माला. ते मानत नाही असं तुम्हाला वाटतं? ते सगळे निम्मे लोक तर म्हणतात हम हिंदू से तो मुस्लिम हुए. गुरुजी, मुस्लिम धर्मातले जे लोक आहेत ते आधी सगळे हिंदूच होते का? इंडियामध्ये तर असं म्हणतात की हे लोक हिंदूच होते आणि हे कन्वर्ट झालेले आहे. कोई तलवार की नोक पे कन्वर्ट हुआ है. आणि इस्लामिक लोकांना काय होतं, 1000 वर्ष मुस्लिमांनी राज्य केलंय, मुघलांनी. तर जे जानवधारी असतात ना, जितका जास्त जानवा काढला आणि त्यांचे मुंडके कापले तेवढा मोठा इनाम असायचा त्यावेळेस. ते काय झालं, जिहाद. तर आता आपण ऐकतो ना की अमुक समाजाची मुलगी पळवली तर इतके पैसे भेटणार, लव जिहाद. तर ते मुघलांचं होतं की जितके जानवधारी तुम्ही आणले आणि त्यांना कापलं की तुम्हाला मोठं बक्षीस मिळेल. तर किलोने रोजचे जानवं गोळा व्हायचे. म्हणजे किती मुंडक्या कापल्या गेल्या असेल, बरोबर आहे. किती अत्याचार झाले असेल. तर या सगळ्या गोष्टी अनादी कालापासून आहे. आणि ब्राह्मण म्हटलं ना, हे एक वीट आहे, सगळ्या धर्मांना सांभाळून घेते, सगळ्यांच्या शिव्या खाते आणि देत राहा शिव्या, काही अडचण नाही. शिव्या दिल्याने शक्ती वाढेलच, कमी होणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो, 1% व्यक्ती 100 लोकांवरती अन्याय अत्याचार नाही करू शकत. आणि दलित समाज हा शक्तिशाली समाज आहे, हा बलवान समाज आहे. बलवान 14-15 लोकांना एक व्यक्ती अन्याय अत्याचार करू शकतो का? नाही. बलाढ्य लोक आहे, शक्तिशाली आहे, त्याच्यात माझी ताकद काय चालेल? या बोलायच्या गोष्टी आहे, जे झालं असेल ते झालंही असेल. पूर्वी काही तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे मी हे तुम्हाला ॲज अ तुमचा ओळखीचा आहे, आपण भरपूर वर्षापासून ओळखतो एकमेकांना, किंवा हे म्हणून मी विचारते, मी एक पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला असं वाटतं का की ब्राह्मण समाजाने बाकी समाजांवर अत्याचार केलेले आधी खूप वर्षांपूर्वी? तुम्ही याचं उत्तर एकदम ऑनेस्टली द्या, असं तुम्हाला वाटतं का? अनादी कालापासून आपण बघतोय या देशावरती परप्रांतीयांचं राज्य आहे. मुघलांनी राज्य केलं, 1001 वर्ष त्यांनी राज्य केलं. मग तेव्हा ब्राह्मणांची कोणती किंमत होती त्यांच्या समोर? आता एखादा मुस्लिम व्यक्ती मला किंमत देईल का? मला इज्जत देणारे हिंदू लोकच आहे. तर मुस्लिमांसाठी मी तर एक हिंदूच आहे, आय एम नॉट अ ब्राह्मण. पण ब्रिटिश आले ना, ते खूप टॅलेंटेड होते. त्यांनी बांबूवरती या अख्ख्या देशाला मोजलंय. तुम्ही समजून घ्या त्यांची बुद्धिमत्ता. साखळी आणि बांबू या 2 गोष्टीच्या मदतीने अख्ख्या भारताला आहे ना त्यांनी मोजून घेतलंय. पहिलेच्या काळातल्या जे सिटी सर्वेच्या मोजण्या असायच्या ना, जमिनीच्या भूमीच्या मोजणी, आताही त्याच्यात 1 इंचाचं फरक येत नाही. तर ते लोक किती बुद्धिवान होते.
तर त्यांनी काय बघितलं की या देशामध्ये सगळ्यात बुद्धिमान प्रजाती जी आहे ती ब्राह्मण आहे. हेच आपल्याला त्रास देत आहे. हेच आपल्याला कधी राणी लक्ष्मीबाई बनताय, हेच कधी मंगल पांडे बनताय, हे आपल्याला खूप संकटात आणताय. तर या जातीचं काहीतरी करावं लागेल. तर त्यांनी पॉलिसी निर्माण केली, डिवाइड अँड रूल. प्रत्येक समाजात चांगले आणि वाईट लोक असतात. आहे सर, प्रत्येक समाज हा, तर ब्राह्मण मध्ये काही सगळेच चांगले असतात का? नाही. तर काही लोक सापडले त्यांच्या हातात. मग ही सिस्टीम जी अन्याय अत्याचारची झाली असेल, मला असं वाटतं त्या काळापासून होते. कारण की याच्या आधी पण हिंदू धर्मामध्ये दलित समाजातनं मोठमोठे संत येऊन गेले, मोठमोठे साधू संत. अच्छा, मला एक सांगा, आपण हिंदू धर्म राम भगवंताची पूजा करतोय, कृष्ण भगवंताची पूजा करतोय. जर हे धर्म फक्त ब्राह्मणवादी असला तर मी क्षत्रियांची पूजा काय करणार? ते देव ब्राह्मण थोडी नाही. मी तर माझ्या जातीचे देव बसवले असते ना. एक पण बसलं, एक देव दाखवून द्या की जो ब्राह्मण आहे, जी पूजा होते. क्षत्रिय आहे, कोणी कोणत्या कुळात आले, ठाकूर आहे, जे काही असेल, पण ब्राह्मण तर नाही आहे. आता त्यांना ओबीसी म्हणा किंवा दलित म्हणा, आता तर कास्टच्या हिशोबाने दलित होऊन गेलं तो विषय. आता राम भगवंत ब्राह्मण समाजाचे नव्हते ना. कृष्ण भगवंत जे होते, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, आम्ही त्यांची पूजा करतोय. तर आम्ही ब्राह्मणाची पूजा नाही करत आहे. तर गुरुजी आधीच्या लोकांबद्दल मला सांगा की त्यांनी तेव्हा केले असतील का? माझं म्हणणं असं आहे की मी तेव्हा नव्हतो. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं, घटना घटित झाल्या, ज्या गोष्टी त्यांना आढळल्या, ज्या वाईट आहे, जे समाजाचं उत्थान व्हायला पाहिजे, खालून त्यांनी प्रगती करायला पाहिजे, त्यांनी त्या काळासाठी ज्या योग्य वस्तू त्या केल्यात. महापुरुषांनी त्या काळामध्ये जे योग्य आहे ते केलं. आपण तिथं नव्हतो. तुमचा प्रश्न आहे की आधी ब्राह्मणांनी अत्याचार अन्याय केलं का? मला एक सांगा, जे बलवान आहे त्यांच्यावर अत्याचार करू शकतो का माणूस? तुम्हाला असं म्हणायचंय का की ब्राह्मणांपेक्षा बाकी समाज बलवान होते? आहेच, नो डाऊट. आजही आम्ही पहिल्यापासून पर्सेंटेज मध्ये कमीच आहे. आणि अनादी कालापासून बघितलं गेलंय की शक्तिशाली जे आहे, तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. कर्ण विद्या प्राप्त करण्यासाठी गेले गुरु द्रोणाचार्याकडे, आणि गुरु द्रोणाचार्य वनात कर्णासोबत गेले. तर ते विद्येचा असा सीन होता की ब्राह्मणालाच शिकवेल मी किंवा क्षत्रियला शिकवेल. त्या काळाची काही पॉलिसी असेल, जसं आता काही शाळांमध्ये पॉलिसी असते की आमच्याकडे अमुक अमुकच लोक पाहिजे, इतकेच पाहिजे, 100च मुलं आम्ही शिकवू शकतो, त्याच्यावरती आम्ही शिकवू शकत नाही, काहीतरी पॉलिसी असेल. तर गुरु द्रोणाचार्य म्हणे मला झोप येते. तर वनात कर्ण म्हणे ठीक आहे गुरुजी, तुम्ही माझ्या मांडीवर झोपून घ्या. थोडा वेळ झाला, एक भुंगा नावाचा किडा असतो, मोठा किडा असतो, तो कर्णाच्या मांडीमध्ये त्यांनी ना बाईट घेतली आणि आतमध्ये जात गेला. तो किडा आहे ना, रक्त पितो. तर रक्त पिताना रक्त खाली सांडलाही जातो. तर रक्त खूप प्रमाणात व्हायला लागला. तर ते जे गुरु द्रोणाचार्य झोपले होते कर्णाच्या मांडीवर, तर त्यांना असं फील झालं काहीतरी ओलं लागतंय. आणि तो ओला पण थंड पाणी नाही, गरम आहे काही. रक्त ब्लड जो असतो 36-38 डिग्री सेल्सिअस असतो तो. तर तो हॉटनेस त्यांना जाणवली. ते उठले. उठताच त्यांनी हातात तलवार घेतली. म्हणे खरं सांग म्हणे, तू ब्राह्मण नाही म्हणे. म्हणे गुरुजी असं का म्हणताय? इतकी सहनशक्ती ब्राह्मणामध्ये नसते म्हणे. ती जी ताकद होती ना, ही क्षत्रिय मध्ये असू शकते, ही दलित मध्ये असू शकते, ब्राह्मणामध्ये ही ताकद नाही आहे सहनशक्तीची. तो लगेच उठला असता. तर म्हणे तुम्ही कसं काय ओळखलं? म्हणे ब्राह्मणामध्ये एवढी सहनशक्ती कधी नसते. सहनशील असू शकतात, पण वेदना सहन करण्याची शक्ती ब्राह्मणामध्ये नसते. तर या गोष्टी त्या काळापासून चालू आहे. पण मग आता आपण देवेंद्र फडणवीस यांना बघतो, त्यांच्यावर तर किती आरोप होतात, काय होतात, त्यांच्यात कसं काय आली एवढी सहनशक्ती? नाही, त्यांच्या जातीवरून पण बोललं जातं. सहनशीलता आहे. सहनशक्ती वेगळी आणि सहनशीलता वेगळं, दोन भाग आहे. सहनशीलता म्हणजे काय, कोणी अपमानास्पद वागणूक दिली तर ते सहन करून घेणे, कोणी वाईट बोललं ते सहन करून घेणे, ते सहनशीलता आहे.
आणि सहन शक्ती, शक्ती जिथं आली, नाव काय आलं? शक्ती शक्ती. तर ती शक्ती सहन शक्ती नसते, कारण की वेदना सहन करण्याची ताकद ताकद नाही. नसते. गुरुजी, धुळ्यामध्ये एक मी पाहिलं होतं, आपले आमदार आहे तुमचे अनुप भैया अग्रवाल, तुमचे मित्रही आहेत ते. तर मध्ये ते एक व्हिडिओ बघितला मी, की धुळ्यामध्ये काही मुली आल्या होत्या आणि त्या बायबल, म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती जे असतात, जे म्हणतो आपण की थोडे गरीब लोकांपर्यंत ते बायबल देत होत्या घरोघरी जाऊन. तर अनुप भैया गेले तिथं आणि ते बोलले की तुम्ही, आणि म्हणजे त्यांचा असं कन्व्हर्जन टाईपच विषय होता. मग हे सुरुवातीला ते देतात त्यांचे पुस्तकं आणि मग नंतर पैसे देऊन त्या लोकांना कन्वर्ट करतात. मग अनुप भैया गेले आणि अनुप भैयांनी ते पूर्ण उधळून टाकलं होतं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ आहे ते. काय वाटतं तुम्हाला, हे काब्र लोक हिंदू धर्मीय लोकांना आपल्या असं कन्वर्ट करायचा विचार करतात? अनुप भैयाला आहे ना, धर्मयोद्धा ही पदवी पब्लिकने दिली, स्वतःहून लावून घेतलेला शब्द नाही आहे. धर्मासाठी जो झटेल, जो लढेल, जो लढाईया आहे धर्मासाठी, त्याला पदवी दिली जाते. तर धर्मासाठी लढताय, आपली मानसिकता काय आहे की हिंदू धर्मावर कोणतेही अत्याचार व्हायला नको. आणि ख्रिश्चनिटीमध्ये काय आहे, इस्लामिकमध्ये काय आहे की आमचं धर्म वाढायला पाहिजे. कोई भी आओ और क्रिश्चियन बन जाओ, कोई भी आओ और मुस्लिम बन जाओ, त्यांना चालतं, आपल्याला नाही चालत. आपण काय, जो मेरा है वो मेरा रहने दो, हमारे पास के लोगों को मत उठाओ. अनुप भैयांनी त्या दिवशी काय लढा दिला की तुम्ही घरोघरी गरीब लोकांच्या वस्तीमध्ये जाताय आणि बायबल बद्दल तुम्ही इतकं सांगताय आणि त्यांना कन्वर्ट करताय, तर आम्ही इतके कमजोर नाही आहे, तुम्ही इथून निघा. आणि त्या लोकांचे फोन गेले की अनुप भैया, आमच्या इथं असं असं सीन चालू आहे. तर त्यांनी दखल घेतली आणि स्वतः तो व्यक्ती धावून गेला त्या ठिकाणी. आमदार गेले तिथं स्वतः. आणि त्यांना समजवलं की हे धंदे करू नका. आम्ही केले का असे धंदे? आम्ही मुस्लिम एरियामध्ये जातोय का की मुस्लिम लोकांनी हिंदू धर्म स्वीकारा? आम्ही ख्रिश्चन एरियामध्ये जातोय का, ख्रिश्चन लोकांनी हिंदू धर्म स्वीकारा? आम्ही जातोय का? तर तुम्ही पण आमच्या इथं येऊ नका. चांगली गोष्ट बोलले ना. म्हणजे या धर्म परिवर्तनाची जी सिस्टीम आहे ना, ही बंद करा. का करतात पण गुरुजी हे लोक? म्हणजे यांना का असं का वाटतं की यांचा धर्म वाढला पाहिजे? उद्देश काय? उद्देश एकच असतो, जितकी आपली संख्या वाढेल तितकी आपली ताकद वाढेल आणि या विश्वावर राज्य करणे. या विश्वात सगळ्यात मोठा धर्म कोणता होऊन गेला? ख्रिश्चन. संख्या वाढवून जन्माने ख्रिश्चन आहे का? आणि इकडचे ख्रिश्चन जाऊन बघा तिथं, त्यांना उभं तरी करता का? त्यांच्यात 100 प्रकारच्या चर्चेस आहे. कॅथलिक वेगळे, अमुक वेगळे, ढमुक वेगळे. इंडियन ख्रिश्चनला तिथं उभं पण करत नाही बाहेर देशात. त्यांना ते फक्त यूज साठी आहे, यूज टू आणि थ्रू आउट. तसं इंडियन मुस्लिम जे आहे त्यांना पण जे मान सन्मान तिथं भेटायला पाहिजे अरबिक राष्ट्रामध्ये किंवा इस्लामिक राष्ट्रामध्ये, ते भेटत नाही. असं का? हे हिंदूमधनं कन्वर्ट झालेले. बाय ब्लड दे आर नॉट ख्रिश्चन, दे आर ऑल आर हिंदूज. तर सगळ्यात मोठा धर्म आजही जगामध्ये पाहिला गेला ना, याचे चायनीज लोक हुशार आहे. आता तुम्ही चायनाची पॉप्युलेशन सांगा काय? 150 कोटी समथिंग. हा, जगात सगळ्यात मोठा धर्म कोणता? ख्रिश्चन. सेकंड मोठा इस्लामिक. थर्ड बिगेस्ट हिंदू. चायनीज का नाही? त्या धर्माच्या भानगडीत नाही असं लोकांना सांगतात. आमचा कोणता धर्म नाहीये. तर त्यांचे पण 10 प्रकारचे देवता आहे. लॉर्ड ऑफ पॉवर म्हणजे हनुमान, ते पण देवाची उपासना करतात. तर हे धर्मवाद चालू राहील, हे धर्मयुद्ध आहे. पण एक सांगतो की जे आपलं आहे ते आपलं असायला पाहिजे. जी आपल्या मुली आहेत त्या हिंदू धर्मातच लग्न व्हायला पाहिजे आणि सातो धर्म आपले एकत्रित यायला पाहिजे. आता गुरुजी, याच्यामध्ये असं होतं की लव जिहाद हा एक शब्द वापरला गेला. तर भरपूर लोक असे म्हणतात की हे सगळं खोटं आहे, लव जिहाद होतच नाही, जे धर्माचा प्रसार करणारा व्यक्ती म्हणून. तुम्ही काय सांगाल, लव जिहाद खरं आहे की खोटं आहे? लव जिहाद हा प्रकार असतो, संख्या वाढवायची ना, ज्याला संख्या वाढवायची लालच आहे तो का लव जिहाद नाही करणार? आपल्याला संख्या वाढवायची लालचच नाही, आपल्याला धर्मगुरूंनी शिकवलंच नाही की आपली संख्या वाढवायची. तिथं आपण चुकतोय का? मला तर असं वाटतं. आणि आपल्या धर्मात धर्मगुरूंनाच पहिले शिव्या देतात.
तर सगळे ब्राह्मण आपल्यावर राज्य करताय, हे बाबा लोक सगळे ब्राह्मण आहे. कोण म्हणे सगळे ब्राह्मण आहे? आसाराम बापू येऊन गेले, ते ब्राह्मण आहेत का? संत आसारामजी होते, राम रहीम झाले, खूप मोठमोठे संत होऊन गेले या देशामध्ये. कोण ब्राह्मण आहे? आता तुम्ही सकाळी उठून टीव्ही लावा, सगळे ज्योतिषी दिसतील तुम्हाला. त्याच्यापैकी पर्सेंटेज काढला ना, फक्त 20% ब्राह्मणचं. बाकी कोणी सिंधी आहे, कोणी तेली आहे, कोणी मोची आहे, कोणी काय आहे. प्रत्येक समाजाचे लोक आहे जे ज्योतिष बघताय, जे पूजापाठ करताय. कोणी थांबवलं? आणि असं कोणता शिक्का नाही की आम्हीच पूजा करणार, तुम्ही पण करा. पण मग लव जिहादवर आपण जे बोलत होतो गुरुजी, तर त्याला धरून जर बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगाल हिंदू मुलींना? हा, मग तोच मुद्दा होता माझा, की आपल्या धर्मात हेच चुकतंय की आपण आपल्या समाजाचं प्रबोधन करणारे जे लोक आहेत त्यांना शिवाय देतोय. आपण त्यांना शिव्या देतोय, आपण त्यांचं व्यवस्थित ऐकत नाहीये. आणि आपल्यामध्ये काय सीन झालं, तो ब्राह्मण आहे, तो आपल्याला शिकवून जाईल का बाहेर गाऊन येऊन? तो अमुक साधू आहे, अमुक संत आहे. जात न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. साधू संतांची जात विचारायची नसते. इतका मोठा वारकरी संप्रदाय आहे, कुठं जातीचा उल्लेख आहे? इतके छान कीर्तन असतात, इतके छान अभंग म्हणतात, इतकं छान प्रबोधन करतात लोकांना. कोणती जात आहे तिथं? कोणी जात नाही. प्रबोधन करतात, लोकांना चांगलं मार्गदर्शन देतात. तर या गोष्टी आपले महापुरुष एकच गोष्ट विसरले आहेत की आपण आपलं धर्म वाढवा. हा मुद्दा आपण शिकवला नाही. कारण की हा मुद्दा जर आपण शिकवला की अपना धर्म अपने को बढ़ाना है, हा मुद्दा जर आपण आपल्या जनतेला शिकवलं तर अराजकता होईल. मग दुसऱ्या लोकांच्या धर्मातनं लोक उचलून आणावे लागतील ना. आपला धर्म धर्म केव्हा वाढेल? हा, तसंच वाढतो. तसंच वाढतो की परधर्मियांना आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करणे, म्हणजे कोणाच्या आत्मेशी खेळणे. आपला धर्म कोणाच्या आत्मेशी खेळणं हे शिकवत नाही. म्हणून आपण कधी धर्म वाढवा हा सिस्टीम कधीच लावलेला नाही. आपल्या इथं काय आहे की आपल्या धर्माला फॉलो करा. सगळ्यात आनंद प्रेमळ धर्म आहे, सगळ्यांना घेऊन चला, अशी ही हिंदू संस्कृती. मुलींना काय सांगाल? मुलींना एकच सांगू इच्छितो की आपण काकाच्या मुलाला भाऊ म्हणतो, आपण शुद्ध शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करतो. मग तो दलित समाजी असेल, तुम्हाला एक सांगतो हा, की हिंदू धर्मात असं आहे की खूप समाज असे आहे की आपण असं म्हणतो की कोणी दलित आहे, कोणी आदिवासी आहे, कोणी पिछडा आहे, पण त्यांच्यात पण 30-40% लोक नॉनव्हेज खात नाही. त्यांच्यातही नाही का? घरी बनत नाही. आपण इतकी चांगली गोष्ट आपण शिकवतो धर्मामध्ये की जीव ही शिव आहे, आणि तिथं जाऊन रोज कत्तलखाना उघडायचा आणि परधर्मामध्ये जाऊन आपण लग्न करणे. प्रेम होऊ शकतो, पण कोणी ट्रॅप केलेलं त्याला प्रेम नाही म्हणू शकत. तो फक्त एक आकर्षण आहे. आणि ज्या दिवशी तो आकर्षण संपला आणि सत्यता समोर आली तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते. तर मुलींना सांगतो, आई वडिलांची खूप इज्जत सांभाळा. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही जातीमध्ये लग्न करा ना, खरंय, काही अडचण नाही. नाही. म्हणजे ब्राह्मणाच्या मुलीनी कुठं लग्न केलं तर काही अडचण नाही, बरोबर आहे. आणि दुसऱ्या समाजाच्या मुलींनी ब्राह्मणांमध्येही लग्न केलं हो. काही अडचण नाही. आपण हिंदू आहे. धर्म नका बदलू. हा, हे सब डिव्हिजन आहे आपलं. कोणी दलित आहे, कोणी मोची आहे, कोणी तेली आहे, कोणी माळी आहे, कोणी धोबी आहे, कोणी हे ठाकूर आहे, कोणी पाटील आहे. तर हे आपण सब डिव्हिजन आहे. आपल्या आपल्यामध्ये काही घडलं ना, आपण वी कॅन एक्सेप्ट. पण एकदम ऑड काहीतरी करून टाकावं, ते चुकीचं आहे. हा, डायरेक्ट बापच बदलून घ्यावा. याच्यात बाप बदलत नाही. हिंदू धर्मात लग्न केलं ना तर तेच देवी देवता आहे आपले, तेच शंकर भगवान आहे, ते माता पार्वती, तेच कृष्ण भगवंत आहे. वृंदावन जाके देखो, किती आनंद येतो, असं वाटतं स्वर्गात येऊन गेलो. वृंदावन लागा. हा, तर आपल्या धर्मात इतके चांगले चांगले देवस्थान आहे, चारी धामाची इतकी छान महिमा आहे. तर त्या कृष्णाची भक्ती जी आतमधून जागृत होते ना वृंदावन गेल्यावर, ते काय ब्राह्मण आहे का कृष्ण भगवंत? ठाकूर होते ना. आता जे काही असेल, आता संतांचं जात विचारायची नाही, नसते. भगवंत येते, बरोबर. ते जे काही असेल. तर जातीमध्ये विभाजित करू नका. आणि येऊन जाऊन ते ब्राह्मणांना शिव्या देण्यापेक्षा ज्या दिवशी ही वीट निघाली ना, तर ही गाडी कोणाच्या काबूमध्ये येणार नाही. हा एक वट लागलेला आहे. ब्राह्मणांना येऊन जाऊन शिव्या देऊन देणे दखून जात आहे.
सगळ्यात कमजोर जाती जर पकडल्या गेली ना आजच्या कंडिशनमध्ये ब्राह्मणाचं 1-2% आहे. दिल्लीमध्ये सर्वे केला तर त्याच्यात माहीत पडलं की 70,000 शौचालय साफ करणारे लोक ब्राह्मण आहे. काय सांगताय? किती? 70,000. आम्ही तर मोजकेच लोक आहे बोटावर. तुम्ही खेड्यावर गेले कोणते इथं एकच ब्राह्मणाचं घर असतो. आपण म्हणतो गुरुजी की एकीकडे जेव्हा आपण ओव्हरऑल बघितलं जातं की मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू, तर मुस्लिम धर्मगुरू असं म्हणतात की आमचं एकच कुराण आहे की ज्याला पकडून आम्ही सगळ्या गोष्टी करतो. तुमच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहे, तर तुमच्याकडे एवढे 33 कोटी देव आहे, तर तुम्ही कोण तुम्हाला धावून येणार आहे असं विचारलं जातं. आमचा तर म्हणजे त्यांचे जे देव आहे ते येऊन जातील त्यांच्यासाठी, पण आपल्यासाठी कोण येणार आहे असं. तर काय 33 कोटी देव काय आपल्या धर्मात, काय ताकद आहे याची? कणाकणात देव बसलेला आहे. हा हिंदू धर्म आहे. इतकं गोड धर्म आहे ना हिंदू. हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रकट होई मैं जाना. ते म्हणतात ना की कोण येईल तुम्हाला वाचवायला. खंब सभा में गाड्यो, निर्भय होई तो याही उखाडो, अंगद बीच सभा में ठाडो, बोलो राम जी की जय. जय. तर असा विषय आहे की अंगद गेले रावणकडे निरोप द्यायला की तू ज्याच्याशी लढायला तयार होतोय, युद्धासाठी ललकारतोय, ते देवादिदेव आहे, साक्षात विष्णू आहे. तू यांच्या नादी लागू नको, आणि तुझ्यात हिंमत असेल ना तर हे माझं पाय ठेवलेलं आहे म्हणे, याला हलवून दाखव. तुम्ही म्हणतात ना 33 कोटी देवी देवता कोण येईल वाचवायला, तर पृथ्वी मातेने खालून पाय धरून घेतला. रावणाची पूर्ण सेना थकून गेली. इंद्रजित महाबलशाली तो थकून गेला, पण तो पाय कोणी हलवू शकला का? नाही. तर आपल्याला कणाकणात देव बसलेला आहे. तो वाचवायला खालून पण येऊ शकतो. खंब फोडलं तर नरसिंहा येऊ शकतात. खाली पृथ्वी माता आहे, जल देवता आहे. प्रत्येक ठिकाणी तर देवच देव आहे. हरी व्यापक सर्वत्र समाना. तुमच्यामध्ये पण देव दिसताय मला, साक्षात विष्णू स्वरूप दिसताय तुम्ही. तर हा भाव सनातन संस्कृतीमध्ये की आपण प्रत्येक जीव ही शिव आहे. कोणाला कापू नका, नॉनव्हेज खाऊ नका. आपण म्हणतो ना शुद्ध शाकाहारी राहणे, तर त्याचं कारणच ते जीव ही शिव आहे. म्हणजे आपल्याला रक्तपात नकोय, आपल्याला युद्ध नकोय. म्हणून 33 कोटी देव आहे की कधी कुठे कोणता देव कामात येऊन जाईल ते आपण सांगू नाही शकत. कुठूनही येऊ शकतात. ते खंब्यातनं नरसिंह भगवंत येतात आणि पृथ्वी माता पाय धरून घेते अंगदचा. तर आपल्याला वाचवण्यासाठी कोणी कधीही कसंही येऊ शकतो. पंडित मिश्राजी आहे जे महादेवांचं सांगतात. त्याच्यानंतर बागेश्वर बाबा आहे आपले, जे हनुमानाबद्दल हे करतात. तर लोक डिवाइड होत आहे का यामुळे? मला तर नाही वाटत. जो हिंदू व्यक्ती आहे त्याला पहिलेच माहिती आहे आपल्याला 33 कोटी जीवी शिव, प्रत्येक देव एकच आहे. एक क्रम आहे. भगवंत निराकार ओमकार मूलम तुरीयम गिराज्ञान गोती तमीशम गिरीशम. म्हणजे देव निराकार आहे, ही कन्सेप्ट आपल्यामध्ये पण आहे की तो निराकार आहे. पण साकार स्वरूपात ज्या लोकांचं चित्त लागत नाही त्यांच्यासाठी ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणजे ब्रह्माजीचं काम आहे, विष्णूजीचं काम आहे पालन करणं, महादेवाचं काम आहे डिस्ट्रॉय करणं. तिघांना कामं वाटलेली आहेत. त्यांना आयु दिलेली आहे. ब्रह्माला 100 वर्षाची आयु दिली ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव एकदा श्वास घेऊन जेव्हा सोडतात तर या पृथ्वीवर 4 युग निघून जातात. तर असं ब्रह्मदेवाची 100 वर्ष आयु सांगितली. इंद्र आहे, मग त्याच्यानंतर वरुण, जल, अग्नी, वायू असे खूप अनादी देव आहे आणि प्रत्येक देवाची पूजा होतेच आपल्या इथं. तर तुमचा प्रश्न होता की इतके देवी देवता आहे तर कोण येईल वाचवायला? नाही म्हणजे आता असं आहे की मग काही लोक डिवाइड होऊन जातात, काही महादेवाचे भक्त बनतात, काही बागेश्वर बाबांचे भक्त बनतात. हा, तर असं काही नाही. सगळे एकमेकांना वंदनीय आहे, पूजनीय आहे. अच्छा, जो व्यक्ती महादेवाची पूजा करतो तो हनुमंताचा तिरस्कार करेल का? नाही. म्हणजे महादेवाच्या पिंडेवर पाणी टाकल्यावर व्यक्ती हनुमान चालीसाही वाचतात. हा, आणि मी एक सांगतो, ही सुंदरता आहे आपल्या धर्माची. मी एक सांगतो, राम भगवंत बद्दल आपल्याच समाजाचे लोक म्हणतात की त्यांनी सीता मातेला सोडलं, अग्नी परीक्षा घेतली. कृष्ण भगवंताबद्दल बोलतात की 18,000 बायका होत्या. नाना प्रकारच्या गोष्टी करतात. पण एकच देव आहे की ज्यांच्याबद्दल कोणीच काही बोलला नाही, न बोलू शकत, ते आहे हनुमंत. अतुलित बलधामम हेम शैलाबदेयम. त्यांच्याबद्दल बोलायला जागाच नाहीये. तर असं हनुमंताचेही भक्त आहे, कृष्णचेही भक्त आहे, पण ते एकमेकांचा तिरस्कार कुठं नाही. आपल्या गायींची कत्तल होते
आपल्या गायींना मारलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला हे देवीचं महत्व दिलंय. आपण गायीला आई मानतो. का आपण गायीला आपली आई मानतो? इतकं महत्व काय आहे हिंदू धर्मामध्ये गायीचं? आपल्या आईला आपण का आई मानतो याला काय महत्व? या विषयालाच महत्व नाही. आई तर आईच असते ना, ती जननी आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, गो हत्या होण्याचं कारण आपण हिंदूच लोक आहे. कसं? हे सगळे सिमेंटचे जंगल बनले. पृथ्वी तळावर आपण राहणारे लोक आता आपण आकाशात असे वाढतोय, तर गो सेवा खाली होत नाहीये. आता तुम्ही मुंबई बघा, 100 किलोमीटरचा व्यास आहे, तिथं जमीन माती दिसत नाहीये, तर पृथ्वीमध्ये पाणी पण जात नाहीये. आणि हे सिमेंटचे जंगल आहे ना, पुढे जाऊन अडचणीचेच आहे, तर गो सेवा होत नाहीये. बिचारा एकटा शेतकरी किती गायींची सेवा करेल? त्याला पण काहीतरी आर्थिक शक्ती लागते त्या गोष्टीसाठी. बरोबर आहे. तर त्या एकट्याकडनं त्या गोष्टी शक्य नाही. पहिले कसं डिवायडेशन होतं. पहिले ती गाय चरायला निघायची, प्रत्येक घराच्या बाहेर त्याला एक एक, त्या गाईला एक एक पोळी, 2-2 पोळी, काहीतरी वस्तू खायला भेटायच्या. तर गो सेवा करणं सोपं होतं. आता मोठमोठे कॉलनीज, मोठमोठे सिमेंटचे जंगल होऊन गेले, त्याच्यात ती गाय बिचारी कुठं जाऊ शकते? त्याच्यामुळे ती गो सेवा आता कमी पडते. तर जितके लोक आता मोठमोठ्या बिल्डिंग, फ्लॅट, अपार्टमेंट याच्यात असतात ना, त्यांनी एक दिवस काढायचं गो सेवेसाठी. त्यांनी फक्त स्वतःचं पोट भरण्यापेक्षा, के भरने को तो दुनिया में पशु भी पेट भरते हैं, किसी को बाट के खावे उसे इंसान कहते हैं. तुम्ही जे 6 महिन्यात अन्न खातात ना, हत्ती एकच दिवसात खातो, तो पण शुद्ध शाकाहारी आहे, इज नॉट इटिंग नॉनव्हेज, तरी त्याचं पोट भरतंय. तो कुठं जॉबला जात नाही. एखाद्या हत्तीला पाहिलं तुम्ही जॉबला जाताना, की तो एखाद्या कंपनीमध्ये चेअरमन आहे, CEO आहे किंवा कर्मचारी आहे? नाही, त्याचं पोट भरलं जातोय. तुम्ही दिवसभरात 300 ग्राम जेवण करू शकतात. किती? 300 ग्रॅम. हत्ती एक दिवसात 300 किलो खाण्याची घमंड ठेवतो. म्हणजे जे तुम्ही 6 महिन्यात खाताय ना, तो एक दिवसात खातोय. तुम्ही पण पालेभाजी खाताय आणि तो पण खातोय. त्याचं पोट भरतंय आणि तुम्ही उपाशी मरताय का? तर भरने को दुनिया में पशु भी पेट भरते हैं, किसी को बाट के खावे उसे इंसान कहते हैं. तर कोणाला वाटून खाणे आहे ना, तो असतो मनुष्य. पण मग हे जे गोहत्या करतात, तर त्याचं कारण आहे, ते गोहत्येचं कारण तेच मी सांगतोय. हाच कारण आहे की आपण आपल्या गायीची सेवा करत नाहीये. आपण आपल्या मुलांना चांगली शाळा 2-2 लाख रुपये महिना वर्षाची देतोय, आपण सगळ्या गोष्टी करतोय, पण गोसेवेसाठी आपण काय करतोय? प्रत्येक घराने एक छोटंसं गोसेवेचा एक भाग काढावा आणि दर हप्त्याला एक दिवस असं काढायचं की ती गोसेवा घडायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी गोशाळा म्हणा किंवा जिथं गायींचा गोठा आहे, जिथं व्यवस्था नाही गायींची, अशा ठिकाणी जाऊन गोसेवा करावी. तर या देशावर, या हिंदू धर्मावर सगळ्यात मोठं त्यांचं एक उपक्रम राहील की त्यांनी धर्म सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला. पण असं थोडी आहे, जर गायींना खायला मिळत नाही तर मग ठीक आहे, भरपूर लोक आहे पण की जे खाऊ घालताय. तुमचं म्हणणं मला पटतंय की नाहीये, म्हणजे काही काही गायी अशा आहे की ज्या फिरत असतात आणि लोक त्यांना सोडून देतात, त्यांच्याकडून नाही, किंवा ती दूध नाही देत त्यावेळेस सोडून देतात त्यांना, आणि मग काही लोक विकून देतात. आता कोणाला कसं आहे, नाही ते बघत नाही. कसायांना विकताय, हे आपलीच चूक आहे. आपणच आपल्या गायींना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. जेव्हा ती गाय दूध देत नाहीये त्यावेळेस विकून देणार असाल तर तुम्ही तिला विकत घेऊ पण नका. आधी तुमच्यात जर ती धमक नसेल, फक्त वापर करून घ्यायचा आणि नंतर फेकून द्यायचं, तर तुम्ही त्या गायीला विकत घेऊ पण नका. तुम्ही भरपूर वेळा आता बोलले की शुद्ध शाकाहारी, काय महत्व आहे? शुद्ध शाकाहारी का राहावं माणसाने? हाड़ मांस सब एक है, मुर्गी बकरी गाय, और इनको जो खाते निश्चित नरक में जाए. हाड मांस प्रत्येकाचा एक आहे. आता ठीक आहे, मी शुद्ध शाकाहारी आहे, तुम्ही मांसाहारी आहे किंवा काही असेल, मी तुम्हाला जबरदस्ती नाही करत आहे, पण तुम्ही मला जबरदस्ती केली तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं एक बोट कापून द्या, मला मी खाऊन घेईल. तुम्ही देऊ शकतात का? नाही. मग तुम्ही मला, मी शाकाहारी आहे या गोष्टीवरून तुम्ही मला हिनवू नका. काय वाईट होऊ शकतं माझ्या जीवनात जर मी मांस खातोय तर? बघा, जो व्यक्ती एखाद्या प्राणीला कापून खातोय, त्याची बुद्धिमत्ता बघा, त्याची क्रूरता बघा. घरात तुम्ही पाळलेला कुत्रा 2 दिवस आजारी असला तर तुम्ही जेवण करत नाहीये, आणि त्याच तुमच्या किचनमध्ये किती बोकडे आणि किती मासे कापले जात आहेत, तेव्हा तुम्हाला दया का येत नाहीये? मग हे दयाचं विभाजन तुम्ही तुमच्या पद्धतीने केलंय का? तर तुम्ही सगळ्यात मोठे स्वार्थी. तुमच्या कुत्र्यावर तुम्हाला दया येते,
पण त्या माशी, त्या बोकुड जे काही असेल ते प्राणी कापल्या जात आहे तुमच्यासाठी, त्याच्यावर का तुम्हाला दया येत नाही? म्हणजे तुम्ही मतलबी दयावान आहे. बरोबर बोलले तुम्ही. जे शो करताय तुम्ही लोकांना की मला किती दया येते, हे शो ऑफ आहे, हे बंद करा. भरपूर असे लोक पाहिले की जे कुत्र्यांसाठी खूप हे असतात, त्यांच्या एकदम असं मुलासारखं जपतात त्यांना. ते म्हणतात की आम्हाला जे आमचं डॉगी आहे तेच आमचं बेबी आहे, बट बिंदास नॉनव्हेज खातात. शास्त्र असं म्हणतो, कुत्रा आणि मांजर यांची जागा दाराच्या बाहेर असते. जे लोक कुत्रे आणि मांजर घरामध्ये पाळताय ते लोक सगळ्यात मोठी चूक करताय. ते त्यांची नसल बर्बाद करताय, ते त्यांची ब्रीड बिघडवताय. त्यांच्या मुलांवरती ते दिवसभर ते कुत्रे आणि बिल्ली त्यांचा प्रभाव असतो आणि त्या प्रभावाने येणारी संतती जी असते ती डिस्टर्ब होते. ज्याची सावली पडते ना तसं बाळ होतो, आपण म्हणतो ना, संगतीचा परिणाम होतो. हा, संगतीचा परिणाम होतो. तर ती संगतीचा परिणाम, ती ब्रीड बिघडते. पण गुरुजी मग ते पण तर प्राणी आहे, मग त्यांच्यावर तर प्रेम केलंच पाहिजे आपण, मग त्यांना घरात का नाही ठेवायचं? घरात त्यांचे केस गळतात, त्यांचं श्वास घेण्याची प्रक्रिया वेगळी आहे. ते श्वास सोडत असतात बाहेर, जोराने सोडतात, ते बॅक्टेरिया आपल्यामध्ये येतो. तर मग काय करावं, त्यांना कुठे ठेवा? जर पाळायचंय, मला आवडतं कुत्रं पाळणं, तर मी कसं त्याचं मग निगराणी करावी? उंबरठ्याच्या बाहेर, घर बनवावं मग त्याला. कुत्रा असो किंवा मांजर असो, उंबरठ्याच्या बाहेर. उंबरठ्याच्या आतमध्ये प्राणींना अलाउड नाही, कोणताच प्राणी नाही. तुम्ही ससा पण ठेवू शकत नाही, शास्त्र अनुमतीच देत नाही. शास्त्रामध्ये आहे हे. हा, निर्णय सिंधूमध्ये स्पष्ट म्हटलंय, कुत्रा असो मांजर असो यांचं उंबरठ्याच्या बाहेरच. काही लोक म्हणतात आमच्या अंगात येतं, खरं आहे का ते? मी वेद पाठशाळा शिकली आणि त्याच्यानंतर मी कालिका देवी मंदिरामध्ये पुजारी म्हणून लागलो 7 वर्ष. बर. मी सकाळी 3:30-4 वाजता उठायचो, दिवसभर ती भगवतीची उपासना, सप्तशतीचे पाठ आणि मातेचं शृंगार, हे सगळं दायित्व माझ्या हातात होतं. मी एकदम मनोभावाने, माझं वय तेव्हा 13 ते 19, 13, 14, 15, 16, 19 वयापर्यंत नॉनस्टॉप केलं. माझ्यासमोर खूप लोकांच्या अंगात यायचं, पण माझ्या तर कधी आली नाही ती भगवती. जे लोक कधी हात नाही जोडायचे त्यांच्याही अंगात यायचं. तर मला नाही वाटत हे देव कोणाच्या अंगात येतात. हा, ज्याच्या अंगात देवच नसतो त्याच्या अंगात येत असतील. पण हिंदू धर्म असं म्हणतो की घट घटमेत तो विराजमान आहे, कणाकणात तो आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात देव बसलेला आहे. तर तो पहिल्यापासून बसलेला आहे, तर येणं जाणं थोडी ना संभव आहे. हे नाटकं असतात की बरोबर. माझ्या अंगात देवी येते आणि जाते, हे काय धंदे? जे आहे ते आहे. याच्यावरूनच मला हा प्रश्न विचारायचा आहे. भारतामध्ये 14 कोटी रुपयांना एक व्यक्ती लुटला गेला. इंजिनियर होता, अतिशय हुशार व्यक्ती असेल, इंजिनियर होता, बाहेर देशात तो जॉब करत होता, तो आणि त्याची पत्नी. आणि त्यांचे जे मुलं होते ते अपंग होते, म्हणजे असंच काहीतरी त्यांना आजार होता. तर तो आजार चांगला करून देईल म्हणून ते एका बाबाला भेटले गुरुजी, आणि त्या बाबाने त्यांना 14 कोटीमध्ये लुबाडलं. मी हे कालच न्यूजवर बघितलं. अशामुळे काय होतं की जे चांगले ज्योतिष आहे, जे चांगले संत आहे आपले, त्यांचंही नाव खराब होतं. तर तुम्ही अशा पाखंडी लोकांना काय सांगाल? हे भोंदू बाबा लोक जे असतात की माझ्या अंगात देव येतोय, माझ्या अंगात शंकरजी आले, तुम्ही बोलल्याप्रमाणे, तर यांच्या नादी लागायचं नाही. आणि ज्योतिष असो किंवा बुवा बाबा कोणी असो, हे काही प्रत्येक ब्राह्मणच आहे असं नसतं. प्रत्येक समाजाचे लोक ज्योतिष बघताय, प्रत्येक समाजाचे लोक आता त्यांच्या अंगात देवी येते, कोणाच्या अंगात महादेव येत आहे. तर पहिले समजून घ्या, या भोंदूगिरीमध्ये जायचं नाही. देव कोणाच्या अंगात येत नाही. आपलं आपलं देवाची उपासना करावी. जे आजार आहे ते डॉक्टरनेच चांगले होईल, किंवा आयुर्वेदाचा तुम्ही हातभार लावून घ्या त्याच्यात, किंवा जे काही औषधोपचार पद्धती त्याच्यात जायचं. हे भोंदूगिरीमध्ये जाऊन आणि 14 कोटी रुपये कशाला लागतात? म्हणजे एवढं शॉक बसला की कसं काय एखादा इंजिनियर व्यक्ती, एवढा हुशार व्यक्ती असेल तो त्यांनी दिलं. बट ठीक आहे, माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा या गोष्टी करत जातो. तर
तेच आहे, म्हणजे तुम्हालाही मला तेच सांगायचं आहे की तुम्ही कुणाला पैसे देताना 100 वेळा विचार करा. लाखो लाखो करोडो करोडो रुपये तुम्ही देताय, विचार करून दिला पाहिजे. तुमची कष्टाची संपत्ती असते. त्या व्यक्तीचा व्हिडिओ बघितल्यावर खूप वाईट वाटलं. म्हणून मी म्हटलं की एका संतालाच ही गोष्ट, एका ज्योतिषालाच ही गोष्ट विचारू आपण की असे जे लोक येतात तर यांना कसं दूर करू शकतो आपण, कसं बघू शकतो की हा चांगला हा वाईट. त्याच्याने हिंदू धर्माचं पण नाव खराब होतंय. सगळ्यात मोठं हिंदू धर्माला काळीमा याच गोष्टीने लागते की कोणाच्या अंगात येतंय आणि कोणी कोणाला किती लुटतंय. एखादा व्यक्ती माझ्या अंगात देव येतोय असं म्हणतोय तर समजून घ्या की हा लबाड आहे. कारण की देव कोणाच्या अंगात येतच नाही. येत नाही. आणि यांच्या नादी लागायचं नाही. आणि 14 कोटी रुपये घालण्यापेक्षा तुम्ही त्या बाळाचं व्यवस्थित ट्रीटमेंट केलं असतं तर ते चांगलं असतं. तर डॉक्टरांची सल्ला घ्या आणि या भोंदूगिरीमध्ये पडू नका. बरोबर. ज्योतिषला एक बेस असतो. ग्रहमान किती कोणत्या डिग्रीवर आकाशात चालू आहे त्याचे इफेक्ट काय आहे आणि त्याला पैसे नाही लागत. त्याला फक्त ज्या ज्योतिषची आपण सल्ला घेतोय, गायडन्स घेतोय, त्याला जी दक्षिणा द्यायची तेवढाच विषय असतो. पण या भोंदूगिरीमध्ये गेलो तर ते काय जादू टोणे अमके डमके या नावाने काही तुम्हाला लुबाडू शकतं. तर थोडंसं सावधान राहा, विवेक बुद्धी ठेवा. देव कोणाच्या अंगात येत नाही आणि या भानगडीत पडायचं नाही. ज्यांनी सांगितलं की माझ्या अंगात देव येतो आहे त्या व्यक्तीपासून 10 हात दूर राहा. बरोबर आहे गुरुजी. मग आता हे जे लोक असतात की तुम्ही म्हटले की यांच्या अंगात काही येत नाही, हे सगळं खोटं आहे, तर मग हे लोक असे नाचतात का मग? आता एक मंत्र आहे मातेचं. ओम मयि जगदंब मदंब कदंब वनः प्रियवासिनी हाजरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ भंजिनी रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुते. ऐकून काय वाटलं? अंगात शार येत आहे. ऐकून काय वाटतं की आपल्याला काहीतरी त्या भगवतीची प्रचिती होते, असं फील येतोय ना. मला असं फील येतोय की ती साक्षात समोर उभी, माझ्या डोळ्यात थोडस असं करुण अश्रू येत आहे की नाही ती भगवती मला दिसते. ही जी संकल्पना असते ना मनात एक भक्ताच्या असते. हे थोडं अजून थोडा वेळ म्हटलं असतं तर खूप छान वाटलं असतं. नाही ते मग मी ध्यानात चालले गेलो असतो. मला एक त्या भगवतीच्या पूजेचं इतकं जास्त भगवतीप्रती इतकं जास्त समर्पण भाव आहे की मी स्तब्ध होऊन जातो त्या भगवतीच्या उपासनेमध्ये. तर हा जो भाव निर्माण होतो ना जेव्हा, तर मनुष्य आपल्या वैयक्तिक अवतारमध्ये नसतो, तो जगापासून विलिप्त होतो. मग तो भाव वेगळा असतो. पण त्याच्यात नाचत नाही किंवा असे जटा पटकत नाही केस उघडून, मी तर असं कधी पाहिलं नाही. पण तो भाव निर्माण जेव्हा होतो ना तर एक देवीची वेगळी शक्ती फील होते. त्या फीलला हे लोक काय करतात, आडंबर करून देतात. त्या फीलला फील म्हणूनच ठेवा. तो फील खूप गुड फील आहे. त्या भगवतीचा जो आतमधनं जे साक्षात्कार होत असतो जेव्हा आपण एखादा मंत्र म्हणतो किंवा एखादा ध्यान अवस्थेत जातो तेव्हा ती करुणामयी आहे, ती दिसत असते आपल्या डोळ्यासमोर. तर त्या गोष्टीला जग जाहीर करू नका, त्याचा तमाशा करू नका. त्या गोष्टीला आत्मसात करा. हेच ब्रह्मज्ञान आहे. धन्यवाद गुरुजी.